दादा नको काळजी करू, बऱ्या होतील वहिनी, शुद्ध आली आहे ना आता. आणि मी बोललो आता डॉक्टरांशी, मी विचारलं त्यांना इथे सगळं नीट होणार आहे ना, नाही तर वहिनींना दुसरीकडे शिफ्ट करतो. गरज नाही म्हणाले. ठीक आहे दादा, मी ऐकलं तू जावई बापूंचे पाय धरले. अरे पण का, कशासाठी? दुसरं काय करणार होतं? माझ्या मुलीचा संसार असा टांगणीला लागल्यानंतर सावरायला नको? अरे तो आपण सावरणारच होतो दादा, पण त्यासाठी हे असं कशाला करायचं? तुझा काही पर्याय नव्हता माझ्या पुढे. नाही दादा, ते पाय तू एकट्याने धरले नाहीस. ही वेळ तुझ्या एकट्यावरच आलेली नाहीये. अख्ख्या सरनाईक कुटुंबाने ते पाय धरलेत. दादा, सरनाईकांची आबरू अशी पायाशी टेकली, आणि ती फक्त त्या आशिषमुळे. हा आशिष सारखा मध्ये येतोय दादा. त्या आशिषचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. तू हेच बोलायची वाट बघत होतो मी दादा. वहिनींना बरं होऊन घरी येऊ देत, मग बघ त्या आशिषला काय धडा शिकवतो मी ते. पुन्हा त्याचं नाव सुद्धा मला ऐकायला येतं कामा नये. आणि दादा, काही गोष्टी मंजिरीला सुद्धा समजून सांगायला पाहिजेत. नाही, आपली मुलगी आहे, आपण तिचे लाड करतो वगैरे सगळं ठीक आहे, पण जर मुलीचा संसार वाचवताना आईचा जीव धोक्यात येणार असेल तर तिने सुद्धा जबाबदारीने वागला पाहिजे. एकदा किशोरीला बरं होऊन घरी येऊ दे, मग तुला काय करायचं तू कर. मी मध्ये येणार नाही. दी, मी बाबांबरोबर आहे. अहो, तुम्ही याल असं नव्हतं वाटलं मला. आई इथेच उभा तुझ्या समोर. थँक्स आल्याबद्दल. म्हणजे तू हे नातं आधीच संपवून मोकळी झालीस तर? अहो, असं का बोलताय? हो, कारण आता आभार मानलेस परक्या माणसासारखे. कसं आहे मंजिरी, मी हे नातं कधीच संपवू शकत नाही, कारण तुझ्याशी लग्न करताना शपथ घेतली आहे मी. तुला कधीही अंतर देणार नाही, सुखदुःखात तुझी साथ देईन. मला माझं वचन पाळायलाच हवं ना. आणि एकदा मी तुम्हाला पती म्हणून मानलं तर नातं तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो? बघू, सुखाचा भाग तर आता संपलाय. दुःखाचा एक मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला एकत्र. या सगळ्याची तयारी आहे माझी, पण आता आईला भेटणं फार महत्वाचं आहे. शुद्ध आल्यापासून ती फक्त तुमचंच नाव घेते, तेव्हा प्लीज येता ना. आई, आई, हे बघ कोण आलंय. आई, डोळे उघड ना ग. तुम्हाला काय महत्वाचं सांगायचं?